तुमकां मेन आमंत्रण आपयलेले आसा. आमच्या मदीं आसा मय मतदारसंघाचे श्री प्रोफेसर राजेश कलंगूटकर आणि तेजी घरकान्न आसा राधिका राजेश कलंगूटकर. आयज हो मुद्दाम फंक्शन हाडपाचे कारण की राजेशाक गोवा फॉरवर्ड पार्टी जे गोंयकार आणि गोंयकारपण जे आसा पळय ह्या फॅमिलीन ताका आयज आमी इंडक्ट करून घेवपाचो आसा आणि हे प्रोग्राम आयज दवरलेलो आसा. म्हाज्या बरोबर आसा आमचे गोवा फॉरवर्ड पार्टीचे चीफ तशेंच गोंय सरकाराचे आदले उपमुख्यमंत्री आणि फातोर्डा मतदारसंघाचे प्रेझेंट MLA माननीय विजय बाब सरदेसाय. म्हाज्या बरोबर आसा आमचे मयम ब्लॉक प्रेसिडेंट श्री वीरेंद्र पत्रेजी. म्हाज्या बरोबर आसा युथ प्रेसिडेंट मयम ब्लॉकाचो समरेश वांयगणकर. वायस प्रेसिडेंट आसा मयम ब्लॉकाचो श्रीकृष्ण हळदणकर. आणि तशेंच आमचे नॉर्थ गोवा फॉरवर्ड पार्टीचे जे प्रेसिडेंट आसा पळय जे मांद्रे गांवचे आसा श्री दीपक कलंगूटकर. आयज एक खुशी भोगता की एक वेल एक्सपिरियन्स एक वेल एज्युकेटेड जो जवळ 20-25 वर्सां पॉलिटिक्सान आसा. राजेश बाब जो आसा तो डॉन बॉस्को हायर सेकंडरी जी आसा पळय तितून तो प्रोफेसर आसा. ह्यान पयलीं तेणी 2021 जिल्हा पंचायत इलेक्शन लढले आसा मय मतदारसंघाच्यान. तशेंच सांगपाचें म्हटल्यार 2022 जो आम आदमी पक्ष जो आसलो जो मय कॉन्स्टिट्युएन्सीन जे कॉन्टेस्ट केल्ले तेजो कॅन्डिडेट जालो तो आणि तेजे वेल आमकां एक्सपिरियन्स आसा मतदारसंघात किंवा गोंयांत सुद्धा. कारण तेणी खूप व्हडल्या स्टेजीचेर काम केल्लें आसा पक्षानूय केल्लें आसा. तशें आमच्या मय मतदारसंघात आमचो मय कृती समिती जी आसा पळय जी नियरली जवळ 30-35 वर्सां झगडटा आमच्या हक्का खातीर ते सुद्धा हितून त्यांनी काम केलेलं आसा. एज अ सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आसा तशेंच प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आसा. म्हाका याद आसा म्हाजो फादर सुद्धा तेन्ना ते संस्थेक काम करीत तेन्ना सुद्धा ते अटॅचमेंट आसले. आयज बरें दिसता की तो खंयसर तरी गोवा फॉरवर्ड पक्षान एंट्री करता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांक घेवन. जो मोजके जे कार्यकर्ते आसा पळय तांकां घेवन तो आयज एंटर करता. अशें दिसता की गोंयान आणि कितलेशेच अशे लायनी लागतले कितलेशेच नेत्यांचे बाकीचे दुसऱ्या पक्षांचे. हांव सगळें म्हणिना जे पळय जे BJPचे अगेन जे आसा पळय हे BJP खंयसर तरी उडोवपाक जाय पळय ते खंयसर तरी एक जातले पळय ती आयज हे दिवाळी आफ्टर दिवाळी गिफ्ट आसता गोंया खातीर जाल्यार हांगाच्यान चालू जाता ती. हांव तेच्या बरोबर तेंचे मिसेजीचे सुद्धा ह्या पक्षान हांगासर वेलकम करता. आणि आमी अशें म्हणटले की तो फाटले इलेक्शनाक रावलो आम आदमीचेर हांव रावलो गोवा फॉरवर्डाचेर एलायन्साचो कॅन्डिडेट म्हणून. पण आमचो केन्नाच मतभेद केन्नाच नासलो. आमी आमचे जे आसा पळय ते गोवा फॉरवर्ड पार्टी किंवा आम आदमी सुद्धा जर हे आसल्या तर आयज आमच्या हितून पक्षान प्रवेश घेता हे आमी सगळ्या ओपोनंटाक घेवन जो पळय फुडें जो आसा पळय 27 किंवा जिल्हा पंचायत आसा पळय थंयसर सगळे जाण मेळोन आमी काम करतले आणि कसो हे BJPक कलाब उडोवपाचे आसा पळय तेजेर आमचो भर आसतलो. हांव आमच्या अध्यक्षांक सांगता की तेंचो रितसर आमच्या पक्षान तेंचो प्रवेश करचो. धन्यवाद. हांव आमचे ब्लॉक प्रेसिडेंट आसा श्री वीरेंद्र पत्रे बाबा तेणेन एक आपले थोडक्यान आपले मनोगत व्यक्त मय गट गोवा फॉरवर्डचो ब्लॉक कमिटीच्या वतीन हांव बाब आतांच प्रवेश केल्ले श्री राजेश कळंगूटकर प्रोफेसर राजेश कळंगूटकर तसेच त्यांची मिसेस राधिका कळंगूटकर यांचे गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीन त्यांचे हांव सगळ्यांत पयलीं स्वागत करता. आयज राजेशाचें कार्य आमी गेली 20 ते 25 वर्सां मये मतदारसंघात तो जे कितें काम करता ते आमी सामकें लागसून पळयता. एकदम हॉनेस्ट मनीस खंयच्याच आमिशाक केन्ना बळी न पडणारो असलो मनीस बाब राजेश कळंगूटकर म्हाजो एकदम शेजारी तिखाण्याने हातुरले
एक 1/2 किलोमिटराचे डिस्टन्स आणि इतको प्रामाणिक मनीस आणि असलो मनीस आमकां जर आयज गोवा फॉरवर्डान प्रवेश करता जाल्यार आमच्या ब्लॉकाक अत्यंत खुशी जाल्ली आसा आणि त्याच्या मार्गदर्शना खाली आता आम्ही सगळे मयेचो ब्लॉक जो आहा तो ब्लॉक त्याच्या मार्गदर्शना खाली आता आम्ही सगळे काम करतले आणि मये मतदारसंघान आमकां पार्टीचे अध्यक्ष जो कोण आमकां धाडपी कॅन्डिडेट दिता जावं जो कोण आमकां फुडें विधानसभेक कॅन्डिडेट दिता तेका निवडून हाडपाक आमी अटोकाट प्रयत्न करून राजेश वांगडा वांगडा सगळे वावरून आमी तो निवडून हाडटले इतके सांगताना म्हजे 2 शब्द सोंपयता. तसेच आमचे मयम ब्लॉक युथ प्रेसिडेंट आसा पण तेणी एक थोडक्यान आपले मनोगत व्यक्त करते. नमस्कार, माझे नाव समरेश वांयगणकार, मयम युथ ब्लॉकाचो अध्यक्ष ह्या नेतान तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. तसेच आताच प्रवेश जाल्ले आमचे राजेश बाब कलंगूटकर तसेच त्यांची घरकान्न आज गोवा फॉरवर्ड या पक्षान आमच्या पक्षान प्रवेश केल्लो आसा. खूप खूप खुशेची गजाल. आज आम्ही मयम मतदारसंघान फुडें वता आसतना आमचे सर विजयबाब सरदेसाय त्यांच्या लिडरशिपाच्या अंडर तसेच संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनान आम्ही फुडें वयता आसतना आज आमकां एक भक्कम असो एक सपोर्ट एक बूस्ट आमकां मेळ्ळा ते आसा राजेश कलंगूटकर. कारण आतांच येतना हांवें पळयलें एज अ युथ प्रेसिडेंट हांव सांगता येतना जर पळयत जाल्यार आमचे सगळे मयम मतदारसंघाचे युथ जे आसा व्हडा प्रमाणात युथ जे त्यांच्या फाटल्यान उबे आसा ते आज भायर आशिल्ले. खूप म्हाका बरें दिसलें कारण त्यांचोच सपोर्ट घेवन त्यांचोच आधार घेवन आज आम्ही मयम मतदारसंघ फुडें व्हरतले आणि येणाऱ्या काळान जे इलेक्शन येतले जावं ते झेडपी जावं ते MLA तेका एक युथ म्हणून एक नेटान एक उमेदीन काम करून हो मतदारसंघ आमच्या सराच्या लिडरशिपाच्या अंडर फुडें व्हरतले. देव बरें करूं. धन्यवाद समरेश. हांव आमचे जे आतांच एंट्री केल्लेले आसा प्रोफेसर राजेश कलंगूटकर त्यांचे सांगपाक म्हटल्यार तेजो जर आमी सगळे सांगले जाल्यार तो प्रोफेसर आसा डॉन बॉस्को स्कुलान हायर सेकंडरी इन पेंजीम. तशेंच हे पयलीं तेणी एक राष्ट्रीय पक्षाक सुद्धा काम केलें आसा. युवा अध्यक्ष सुद्धा आसलो तो त्या मतदारसंघाचो. तसोच जनरल सेक्रेटरी सुद्धा आसलो. लास्ट टायम तेणी 2022 आम आदमी पार्टीचेर सुद्धा तेणी कॉन्टेस्ट केले. बरे वोट्स काडलेले आणि तेजो खूप मय मतदारसंघाक युथांक एज्युकेशन फिल्डान सुद्धा कार्य आसा आणि हे फुडें कार्य आमच्या मार्फत सराच्या मार्फत कशें फुडें व्हरपाचें आणि युथांक आमी कशें एज्युकेशन हितून किंवा स्पोर्ट्सान धर किंवा तेंचे जे तकलेन आसता पळय ते आमी ते आमच्या मतदारसंघात यूज करतले पुरेपूर यूज करतले. हांव मागता राजेशा कडेन कारण तेजी व्हडली स्टोरी सांगूंक ना पण तेज्या तोंडांच्यान तुमी आयकप आणि लोकांक बरें वचप हे सारकें तांकां सांगता ही 2 उतरां सांगपाची. नमस्कार. खरं म्हटल्यार श्रीफळ दिवन खंयच्या पक्षान स्वागत करप ही एक आमचे संस्कृती श्रीफळ हातीन आसा म्हणना फुडें एक वेगळो धीर येता आनी तो धीर आयज म्हाका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष श्री विजय सरदेसाय यांच्यांनी जो हातीन नारळ दिल्लो आसा तितून एक वेगळो धीर येयल्लो आसा. गोवा फॉरवर्ड जेन्ना तुमकां खबर आसा की कांय दिसा पयलीं हांवेन एका पक्षाचो त्याग केलो. कारण कशें आसा की म्हजे कायम जेन्ना हांव राजकारणान येयलो तेच्या पयलीं आमी चळवळींतले मनीस. राजकीय क्षेत्रान फुडार करचो किंवा राजकीय क्षेत्रान फ्युचर करचें अशें केन्नाच नासतलें. आमी जे आतां संतोशान मेन्शन केलें नागरीक कृती समिती ह्या चळवळींतसून उबे रावले आमी मनीस आनी केन्ना तरी न कळत खंय तरी कशें आसता की लिडरांक तेन्ना भुरग्यापणान ते वळत गेले राजकारणान त्या खातीर राजकारणान खंय तरी पावले. आनी बरेचशे वेळार असो विशय येयलो की राजकारण हे एक टूल कार्य आपले करून घेवपाक किंवा आपली कामां करून घेवपाक ह्या हेतूनच प्रत्येक वेळार राजकारण केलें गेलें. जर म्हाज्या तत्वाशी खंय जर राजकारण जर मेळना जाल्यार सरळ त्या राजकीय पक्षाचो त्याग करपाची धमक आसा आनी ती कायम आसतली. तत्वां ही इम्पॉर्टंट. सुरवात पासून ज्या ज्या वेळार राजकारणात भाग घेतला जर म्हणजे तत्वांशी गजर जर साम्य ना आसत जाल्यार सरळ पक्षाचा त्याग करपाची अजूनय धमक आसा. आणि तेका लागून गोवा फॉरवर्ड पक्ष हो आपलोसो दिसलो. कारण तुमकां खबर आसा की फाटल्या वेळार की गोंयच्या प्रत्येक मनशाची भावना अशी आसा
की आता येता त्या काळान सगळ्या पक्षांनी एकठांय येवचे. आम्ही प्रत्येक मनशाक एक 100% मार्क्स कोणाकूच दिवू शकना. कोण 100% बरो किंवा 100% वायट अशें आम्ही केन्नाच म्हणू शकना. प्रत्येक मनशाक 20-21 खंय तरी कमी जास्त असता. पूण आयज जी गरज आसा, आयज प्रत्येक मनशाची गोंयकाराची जी भावना आसा, ते येता त्या काळान आसा त्या सरकारांचो बदल जावपाक जाय. नवीन सरकार येवपाक जाय. प्रत्येक मनीस, प्रत्येक गोंयकार हे उलयता की सगळ्या पक्षांनी जे विरोधी पक्ष आसात त्यांच्यानी एकठांय येवपाक जाय. एकठांय येवन असलेल्या सत्ते भायर काडपाक जाय. हो एक निर्णय प्रत्येक गोंयकारान घेतलेलो आसा. प्रत्येक गोंयकाराच्या ध्यानान मनान आसा की येता त्या सरकारान हो बदल जावप आनी ही काळाची गरज आसा. हांव आनी तुमी म्हणटा असो न्हू, ही काळाची गरज आसा. कारण ज्या पद्दतीन आयज सरकार चल्लेलें आसा आनी सरकार चलयलें वयता, ते सरकार येता त्या काळान पूर्ण गोंय नष्ट करपाच्या वाटेर आसा. आनी ताका लागून प्रत्येक गोंयकाराच्या मनान आसा की बदल जावचो. आणि तो बदल जावचो हे त्यांच्या लोकांच्या मनान आसा. ते आमच्या ध्यानान आसा आणि आमच्या ध्यानान आसा ते आम्ही कृतीन हाडपाक करता. हो आमचो एक निर्णय आसा. आणि ताका लागून जो विषय जे पद्दतीन गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष ते जे पद्दतीन सगळ्यांक एकठांय हाडपाचो प्रयत्न करता, तो विचार म्हाका आवडलो. कारण कशें आसा की आमी गोंयाचेर प्रेम करता, आमी गोंयकारांचेर प्रेम करता, गोंयाच्या संस्कृतीचेर प्रेम करता. गोंय फुडें व्हरपाचो विचार आसा. आणि तो विचार म्हाका खंय तरी गोवा फॉरवर्डाच्या अध्यक्षाकडे दिसलो आणि गोवा फॉरवर्डाच्या कार्यकर्त्यांकडे आणि लिडरांकडे दिसलो. आणि ताका लागून गोवा फॉरवर्ड पक्ष. कारण जर येता त्या काळान आमी बदल ना हाडलो जाल्यार एक आमी लक्षांत दवरपाक जाय. येता त्या काळान जर आमी सगळ्यांक एकठांय ना केले जाल्यार आमकां एक गोष्ट लक्षांत दवरपाक जाय, ती येता ती पिढी आमकां शाप दिल्या शिवाय रावची ना. कारण जे तांकां फुडें फेस करचें पडटलें, जे आयज सरकारान तांकां वाडून दवरलेलें आसा, ज्या सरकारान तांकां सगळें पेरून दवरलेलें आसा, ते सगळे फुडले पिडयेक भोगचें पडटलें. आनी ताका लागून आयज आमकां सगळ्यांक एकठांय येवपाची गरज आसा. हांव आयज पयलें पावल घेतलेलें आसा. म्हाका सगळ्या गोंयकारांक विनंती करपाची आनी अपील करपाचें आसा की एकठांय येयात, बरोबर येयात. कारण हो एक पक्ष आसा, हो गोंयकारांचो पक्ष आसा. गोंयच्या मातयेनसून उबो रावल्लो पक्ष आसा, गोंयच्या मातयेन रुजलेलो पक्ष आसा. आनी हो गोंयकार खातीर झगडपी पक्ष आसा. अशा लोकल पक्षांकडे येयात. आमी नॅशनल पक्षांक पयस करिना. सगळ्यांनी एकठांय येवचें. कारण आमकां गोंय वाटोवपाक जाय, आमकां गोंय फुडें व्हरपाक जाय, आमची फुडली पिढी आमकां सक्षम करपाक जाय. म्हणून गोवा फॉरवर्ड पक्ष. आनी आमकां जर फुडली पिढी आमकां सक्षम करपाक जाय, हें आमकां करचेंच पडटलें. आनी जे सध्या चल्लेलें आसा पूर्ण गोंयभर, हांव सगळ्या गोष्टींचेर प्रामुख्यान प्रकाश घालिना. कारण हे सगळ्या गोंयकारांक खबर आसा, सगळ्यांक खबर आसा. हे जे चल्लेलें आसा ते आमकां बंद करपाक जाय आनी योग्य वेळार बंद करपाक जाय. आनी हे जर आमी करूं शकले ना जाल्यार आमच्या सारखे दुर्दैवी गोंयकार आनी कोणूच आसचे ना. ताती हांव प्रत्येक गोंयकाराक अपील करता की एकठांय जायात. प्रत्येक गोंयच्या पक्षाकडे हांव अपील करता की एकठांय जायात, एकठांय येयात. कारण ही काळाची गरज आसा. आयज जर ना जाल्यार केन्नाच जावचें ना. आनी म्हणून आमकां एकठांय येवपाक जाय. आनी म्हजें पयलें फावट, म्हजें पयलें पावल हें आसा फुडें सरपाचें, एकठांय करपाक गोंयकारांक. म्हजें मत आसा, अपील आसा सगळ्यांक, सगळ्यांनी एकठांय येवचें. गोंया खातीर, गोंयकारा खातीर आनी गोंयकारपणा खातीर. धन्यवाद. धन्यवाद राजेश. तुम्ही सांगल्या त्या प्रमाणे हे जे सरकार चालला पळय ते खरोखरच घरात हाडपाक जाय, सत्ताविसान धाडपाक. आमी म्हणटाच कारण सरकार पक्ष जो आसा पळय तो सदांच म्हणटा की डबल इंजन. तुमकां सांगपाचें म्हटल्यार हे इंजिनां सामकी कामाक येयलेली आसा. आनी हे इंजिनां कामाक व्हरून गॅरेजीन दवरपाकूच जाय. आतां वर्सभर उरला पळय तो हेमतेम खंयसर तरी चलतले ते. पूण जे पळय 27 जातले पळय हे सगळ्या लोकांनी, गोंयकारांनी ते इंजिन कामाक दवरपाकूच जाय. आनी ते इंजिनाचें काम करून जवळ जवळ 5 ते 10 वर्सां ते काम करचें पडटलें. दॅट इज 100%. धन्यवाद म्हणटा. तशेंच हांव राजेशाची घरकान्न जी आसा पळय राधिका कलंगुटकर, ही एक जी DMC हायर सेकंडरी आसा, PVS खुशी म्हणून हायर सेकंडरी आसा पळय म्हापसा, थंयसरली ती प्रोफेसर आसा. आनी जवळ जवळ 20-25 वर्सां ती त्या एज्युकेशन संस्थेन काम करता. ते थंयसल्या भुरग्यांक घडोवपाक किंवा संस्था कशी वयर काडपाक खूब तेंचें मोलाचें काम आसा. तशेंच तेजें जें मोलाचें काम भुरग्यांक घडोवपाचें आसा पळय ते तेंच्या बरोबर, तेज्या मिस्टरा बरोबर तेंचे सुद्दां आमकां साथ मेळटली. जे मय मतदारसंघान जे यूथ आसतले, स्टुडंट्स आसतले पळय तांकां खंयसर तरी न्यू आयडिया दिवपाक आनी तेंच्या मार्गदर्शन आमकां खूब बरें पडटलें. ती जे हें आसा पळय
ते मास्टर्स डिग्री इन कॉमर्स आसा प्लस MA इन इकॉनॉमिक्स आसा तिचे एकदम हाय क्वॉलिफाईड आसा आणि तिचे आमकां मार्गदर्शन सदांच दिलें त्याच प्रमाणे तिने हांगासर एक दोन उतरांनी आपले मनोगत व्यक्त करतात. नमस्कार सगळ्यांक. हांव आयज गोवा फॉर्वर्डान जॉईन जाला कारण एकूच सराचे कितें उद्देश आसा. सर आमचो विजय सर म्हणटा पण सगळे जाणे एकटे येवन आतां ह्या गोंया करता आमी झोडोवंक जाय, फायट करूंक जाय. आनी हो विचार म्हाज्या मनानू आसलो. म्हाजो मिस्टर म्हणटा नो डावट, पण म्हाज्या मनान सुद्दां अशेच विचार येताले कित्याक आमी सगळे मेळून फायट करपाक जाय. कित्याक आजकाल गोंयान कितें चल्लां पळय ताका आनी हांव उलोवपाक फुडें सरना. इट इज रियली अनबेरेबल. थोड्यो गोष्टी अशें आसा की आमच्या हातीसून भायर गेल्ले आसा. म्हाका दिसता कितें आमी आतांच पावल घेवपाक जाय, आतांच कश्ट घेवपाक जाय हें सगळें बंद करपाक. हांव एक टीचर जावन म्हाजे फुडल्यानसून अरावंड 25 वर्सां हांव भुरग्यांक शिकयलां. हेच्या फुडें म्हाका दिसता कितें म्हाजें फ्युचर, म्हाज्या भुरग्यांचो फ्युचर ह्या गव्हर्मेंटान कशें कितें करून दवरतलें काय कळना. सो म्हाका दिसता कितें आतां तर आमी आमच्या भुरग्यां खातीर झडना, फायट करना जाल्यार आमच्या सारखे मनीस गोंयान आसूंकूच जायना. इट इज रियली अनबेरेबल. ह्या उद्देशा खातीर हांव सरा वांगडा सराचे हातभार लागता म्हाजे आनी हांव फुडें सरता सरा वांगडा काम करपाक. सरान जर म्हाका कसलेंय काम दिलें आनी हांव आपलें मन लावन आनी म्हाज्या गोंया खातीर हांव काम करतलें. हांव चड काय उलयना. हें म्हजें गोंय आसा, गोंया खातीर हांव भरपूर काम करतलें. गोवा सेव करपाक काम करतलें, गोवा प्रोटेक्ट करपाक काम करतलें. थँक्यू व्हेरी मच. बरें करूं मॅडम. तशेंच आमचे नॉर्थ गोवा अध्यक्ष आसा श्री दीपक कलंगुटकर, त्यांनी आपले मनोगत मातशें व्यक्त करपाक जाय. आमचो आवाज विजय ही संकल्पना घेऊन आम्ही जेन्ना भायर सरलेले गोंयभर तेन्ना उत्तर गोंयसून आमी पेडण्यांसून जेन्ना सुरवात केल्ली तेन्ना पेडण्यान हेचे परिवर्तन म्हणून 2 महिन्या पयलीं पळयलें जाल्यार आमी असोच मांद्रे मतदारसंघ आनी पेडणे मतदारसंघांसून आमी ह्याच प्लॅटफॉर्माचेर आमी प्रवेश घडयल्ले आणि तेचेच फुडलें पावल म्हणून उत्तर गोंयचो विस्तार म्हणून आज बिचोली तालुका हांगरच्यान मये मतदारसंघांसून बाब राजेश कलंगुटकर आनी तांची घरकान्न राधिका हेंच्यांनी आज आपल्या असंख्य तरुण कार्यकर्त्यां समेत प्रवेश केला. हांव तेंचे उत्तर गोंयचो अध्यक्ष म्हणून स्वागत करताच. त्याच बरोबर पार्टी अध्यक्ष बाब विजय सरदेसाय हांच्यांनी जो वो प्रवास सुरू केला, जी जर्नी सुरू केल्या ही अशीच चालू उरतली. जिल्हा पंचायती निवडणुकी ह्यो तोंडाचेर आसात आणि बिचोली तालुका जाल्या नंतर आमचो फुडलो जो वाटचाल आसा ही बार्देस तालुक्याचेर आसा. असंख्य तरुण मंडळी ही आमच्या बाब विजय सरदेसायच्या नेतृत्वा सकयल पार्टीक जोडले वयतात. जेंची इच्छा आहा तेंच्या बरोबर खांद्याक खांदो लावन काम करपाचें. खरें म्हणजे ही परिवर्तनाची लाट आसा. पूर्ण गोंयभर आज वेगवेगळ्या स्तराचेर गोंयकारपण जपपाचे विशय चल्ल्यात. जे स्टेट फर्स्ट म्हणटात, जे गोंय पयले, जेका आमी गोवा फर्स्ट म्हणून संबोधले वयता, त्याच आदाराचेर आनी त्याच पावलाचेर पावल धरून आज हांगासर ज्या क्षेत्रांसून बाब कलंगुटकर तेची घरकान्न हे 2 लेक्चरर प्रोफेसर आमकां मेळटात. तेच्या पयलीं अशेच पेडण्यांसून गेले, प्रवेश केला, तितूनसून सुद्दां आमकां 2 लॉयर एडवोकेट जॉईन जाले. अशेच अनेक वेगवेगळ्या फिल्डांसून स्पोर्ट्समॅन आसात, वेगवेगळ्या क्षेत्रांसून तरुण मंडळी ही एकवटलेली आसा आनी जेंकां गोवा फॉरवर्ड पार्टीन प्रवेश करपाची इच्छा आसा. हांव ह्याच प्लॅटफॉर्मार वचून अपील करता की काही दिवसानंतर ह्या सगळ्यांचे प्रवेश केले वयतले. चड वेळ घेना, फुडल्या सुवातेर हांव मागता आमचे पार्टीचे जनरल सेक्रेटरी उत्तर गोंयचे संतोष बाब यांच्यानी कार्यावळ फुडें व्हरची. धन्यवाद दीपकजी. आता तुमकां सांगपाचें म्हटल्यार गोंय गोंयकार गोंयकारपण आनी हे जी तत्वां घेवन आसा आपलो आमचो पक्ष जो आसा पळय आमी फुडें व्हरता पळय, तुमकां खबर आसतलें एसेंब्लीन आमचो चीफ जो आसा विजय सरदेसाय बाब कशे गोंयचे सगळे प्रश्न मांडटा ते. मॅक्झिमम आमी वचून जनता दरबार किंवा विजय आमचो आवाज विजय ह्या माध्यमांच्यान आमी मॅक्झिमम जी के पळय तालुके आसा पळय थंयसर आमी पावपाचो ट्राय केले आनी जी के पळय प्रश्न आसा पळय ते एसेंब्लीक मांडून तेजो रिजल्ट कितें मेळपाक जाय आनी तेजो कसो रिजल्ट मेळपाक जाय, तेच्या फाटी कशें लावपाक जाय तेच्या कडेन आमी शिकलेले आसा.
आणि तेजे जे मोल आसा किंवा तेजे एक्सपिरियन्स जे आसा पळय ते आमकां मय मतदारसंघांक राजेशाक म्हाका तेजे घडणार किंवा आमचे असंख्य कार्यकर्ते जी फॉरवर्ड फॅमिली जी आसा पळय तेच्या मार्गदर्शनाक आमी फुडें वयतले आणि आमचे जे टार्गेट आसा जिल्हा पंचायत दर असेंब्ली इलेक्शन घे ते आमी कशे फत्ते करूंक जाय पळय तेच्या मार्गदर्शन 100% करतले. हांव आमच्या चिफाक सांगता की आमकां संबोधीत करपाचें. आमच्या पक्षाच्या वतीन हांव बाब राजेश आनी ताची घरकान्न बाय राधिकाक हांव आमच्या पक्षान स्वागत करता. बाब राजेशाचो सॉलिड बॅकग्रावंड तुमी सगळ्यांनी आयकलो आनी आयकलो कोणाच्या तोंडान जो एक टायम ताजे अगेन्स्ट इलेक्शनाक उबो राविल्लो आहा आनी आमचो गोवा फॉरवर्डाचो मोयेचो ब्लॉक सगळो एकत्र जावन नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट एकवटान आमी राजेशाक आज स्वागत करतात. आमकां दिसता की तो एक आमच्या खातीर एसेट, आमच्याच खातीर एसेट न्ही पूण एक जो लढो आमी सुरवात करतात एकत्र जावन एक लढो जो सुरवात करतात हे लढ्याचो एक व्हडलो योद्ध असो म्हळ्यार इज अ वॉरियर ऑफ द मुवमेंट टुवर्ड्स गोवा फर्स्ट. आता गोवा फर्स्ट म्हणजे कितें आमी गोंयकार पण म्हणटात. आमकां दिसता की आज गोंयांत गोंयकारांक लेखनात. मुखेलमंत्री काल म्हणटा की मायग्रंट येवन लोकांक चोरतात, खून करतात, डेकॉयटी करतात, हे सगळे मायग्रंट करतात म्हणून मुखेलमंत्री म्हणटा. तेच मायग्रंटांक तो फुलयता आनी सांगता म्हज्या घराच्या वेळार तुमकां ओपोज कोणें केल्लो आनी केल्ले म्हणून. म्हळ्यार तेच मायग्रंट ही वोट बँक तांणीच केल्या आनी त्याच वोट बँकीक ते जाय ते करूंक आज फुडाकार दितात आनी तेच लोक येवन आमचे खून करतात, तेच लोक आमकां लुटतात हे तोच उलयता. सो ही कशें कन्फ्युजन आहा तें पळय. म्हळ्यार फोट पसून मारतलो जाल्यार तकली चलना अशी परिस्थिती जाल्ली आहा. तांचे प्रदेश अध्यक्षाचे पळय तो म्हणटा सगळे काँग्रेसीन केल्ले म्हणून. इतली काँग्रेस ताका दिसता सायडीन बरोबर की काँग्रेसीचेर घालचें पडलें पूण ते सगळे आज तुजे जाल्ले आहा. म्हणटकच हें जें राज्य चल्लां तें बेसिकली इन शॉर्ट गोंय व्हरून घाटार विकपाचें राज्य आहा आनी तें जर आमी बंद करूंक जाय ताका कितें तरी स्टॉप हाडूंक जाय जाल्यार आमी सगळ्यांनी एक जावंक जाय. हें आमकां यशस्वी प्रयोग साऊथ गोवा इलेक्शनान जाल्लो आहा. सगळ्यांनी पळयलो तो तें प्रूव्ह करपाक रॉकेट सायन्स काय न्ही ती. सगळे एक जाल्यार बीजेपी कमी जाता. आतां आपलो पक्षाचो इंटरेस्ट पयलो काय स्टेटीचो इंटरेस्ट पयलो हो प्रश्न आहा. आनी जे मनीस हांगा येवन व्हडली व्हडली भाशणां दितात बेसिकली तांची हिपोक्रेसी इज कॉल्ड आउट. हिपोक्रेसी कितें की एक सायडीन तुमी सांगतात बीजेपीचेर आमी इतलें केलां, हें केलां, तें केलां पूण सगळ्या कडेन आमी रावन बीजेपीक परते हाडटले. हे लोकांचे राजकारण एक्सपोज आज जाता आनी जे बाब राजेश कळंगुटकारान स्टँड घेतिल्लो आपलो तो एक स्टँड ऑफ इंटेग्रिटी rather than a rebellion. It is not only a rebellion against his parent party at that time. It is a stand of integrity, that it is a decision for the future of Goa. Future of Goa कोणाच्या हातान आहा? Future of Goa आसा एकवटान. Future of Goa आसा खरें ऑनेस्ट पॉलिटिक्स, नॉट हिपोक्रेसी. एक सांगप आनी करप दुसरें हे फ्युचर न्ही. आनी बरे लिडर जे क्लियर कट उलयतात की गोंयांत गोंयकारांक प्राधान्य मेळूंक जाय हे घेवन फुडें वतलो जाल्यार द वे आउट इज टू युनाइट. आनी थंय पार्टीचो इंटरेस्ट पयलो आसूंक जायना, गोंयचो इंटरेस्ट पयलो आसपाक जाय. आनी हो गोंयचो इंटरेस्ट पयलो आसूंक जाय म्हणून ताणें स्टँड घेतलो आनी तो त्या पक्षांतल्यान भायर सरलो आनी आमच्या पक्षांत तो भितर सरता. आमी ताका व्हॅल्यू करता एज अ रिस्पेक्टेड कलीग इन दीस मुवमेंट एंड वी विल सी दॅट ताजो आमी उपयोग करतले गोंयांत बदल हाडपाक. उपयोग खूब भशेन करूं येता पूण आमी बीजेपीचे अगेन्स्ट गल्ली टू दिल्ली खंय मेळटा थंय मदीं झगडटलेच. वी विल नॉट गिव अप द फायट. सो जंय आसा जंय ताजे लेवलाचेर ताज्यान फायट करूंक जाता थंय ताणें फुडाकार घेवचो. ताजे बरोबर सगळे आमी आमचें ऑर्गनायझेशन बरोबर आसतले, हांवूय बरोबर आसतलो आनी जंय मेळटा थंय आमी बीजेपीक एकवटान ताजे अगेन्स्ट आमी लढो चलयतले.
हे करपाक आज राजेशान पयलें पावल मारिल्लें आहा. हे पावल मारपाक हांव ताचें स्वागत करतां, हांव ताचें अभिनंदन करतां आनी हांव ताचे कडेन मागतां की पूर्णपणान एक क्लियर कट हांगा दिसचें की हांगा डिसिजन घेवपाक हांगाच डिसिजन घेवं येता. आमी खंय वचून हाका विचारूंक जाय ताका विचारूंक जाय तसल्यो खबरो आमच्यो ना. आमची चूक जाली जाल्यार आमी तें डिसिजन फाटल्यानूय घेवंक जाता. मनीस चुकता, चुकले म्हणून कांय वायट ना. गोंयकारपण म्हणल्यार कितें की एक कोंकणी मनशाचें मनीसपण. हे मनीसपणान आमी फुडें सरताले आनी हे फुडें सरून ताणें जे आज आमचे आमचे म्हणजे आमची फॅमिली आमचे जे घराबो वाडोवपाक ते ताणें स्टेप घेतला ताजे खातीर हांव ताका देव बरें करूं म्हणटा. आमी ताजे बरोबर पूर्णपणान आसतले गोंयांत बदल हाडपाक. जे आज हे गोंय विरोधी राजकारण चल्लां ते नश्ट करून एक गोंयकारवादी सरकार हाडपा खातीर एक पयलें पावल आसा आनी ताजे खातीर हांव ताका सलाम मारतां. आनी असलेच स्टेप खूब जाणांनी घेवचे, पक्षांनी बरोबर येवचें आनी जंय ऑल्टरनेटीव एक बरो दिसता तेन्ना सगळ्यांनी ताका दुसऱ्यांनी हातभार लावन बदल हाडपाक आदार करचो. हें गोंयकारांचे काळजान आहा. हें काळजान आसा तें करून दाखोवप हें गरजेचें आनी हें करपाक आमी पयलो स्टेप मारिल्लो आहा. ते बरोबर कितें आहा क्वेश्चन विजय बाब, राजेश कळंगुटकर सर बरे Yes. शिक्षित असतात, त्यांचा राजकीय अनुभव असा. हम्म. ते आता ते झेडपी किंवा पुढले विधानसभेत ते उमेदवार असू शकतात गोवा फॉरवर्डचे. पयलीं झेडपी इलेक्शन, वन स्टेप एट अ टायम. झेडपीच्या इलेक्शनाक हांवें तुका सांगला ते भशेन जंय बीजेपीचे विरोधात आमी स्टँड घेवं येता थंय आमी घेतले. सो झेडपीचे कॅन्डिडेट म्हणून तो काय रावंक शकना कित्याक ते आज रिजर्व केल्ले आहा. वुमन रिजर्वेशन म्हणून ताजे बायलेक आमी एडमीट केल्या. हातून आपालिपा कांय ना आनी आमी तिका कन्सिडर करतात आनी ती कॅन्डिडेट जातली, ती कॅन्डिडेट आसतली आनी तिका जिखोवपाक आमी फाल्यांच्यान आयच्यान फिजिकली आज तांचो चडना एजिटेशन हा आयच्यान आमी सुरवात करतात. आमी घराघरांनी भोंवतले तिका जिखून हाडपाक. ती आमची कॅन्डिडेटूच आसतली. विजय बाब, तुम्ही युनायटेड ऑपोजिशन म्हणून तुमचे ध्येय आशिल्ले ते जायना म्हणून खंय तरी ऑपोजिशन पक्षातले लोक तुमच्या पार्टीन येता अशें दिसता तुमकां? ना, युनायटेड ऑपोजिशनाचे ध्येय आमी करपाकूय तो बरोबर आशिल्लो म्हज्या. तेन्ना तो आमच्या पार्टीन जॉईन जावंक नाशिल्लो. पूण तें अशें जायना म्हणून कोण येता अशें न्ही. कोणें तरी सुरवात करूंक जाय. हांव सगळ्यांत सिनियर लेजिस्लेटर जाता इन द ऑपोजिशन. सो म्हजें कर्तव्य जाता की एकल्या सगळ्यांक एक करपाक हांवें तातूंत फुडाकार घेवचो. आतां कोण बरोबर येता, कोण बरोबर येना, कोण बरोबर येवन भायर सरता हें सगळें कित्या खातीर जाता हें गोंयचे जनतेक कळटलें. आनी सगळे जे एक्सपोज जावपाचे आहा ते एक्सपोज जातले. जे कोणाक रिवॉर्ड करूंक जाय जनतेन ती जनता रिवॉर्डूय करतली. जनता सब जानती है. सो कांय ना तें कितेंय जावं आमी बदल हाडटलेच. गोय वाचोवपाक सगळ्यांनी एक येवपाक जाय म्हणटा. आप तुमच्यापासून दूर गेला पण बाकीचे गोवा काँग्रेस आणि आरची तुमच्या बरोबर आता तरी आसा. आता ती जिल्हा पंचायत इलेक्शन लागीं आसा ते तुम्ही तिगूय एकठांय मेळून बी लढयतले. एक कशें आहा न्ही, जिल्हा पंचायत परिशदेच्या इलेक्शनाचे मदीं कितले आमी एकवट करूंक शकतले, 100% एकवट जातलो ना हें म्हाका म्हज्यान सांगूंक जायना. दुसऱ्या पक्षाची म्हज्यान उलोवंक जाता म्हजे पक्षाची. आमी हो सीट कॉन्टेस्ट केल्लो एलायन्सान आनी काँग्रेस पार्टीचे सेंट्रल लिडरशिपीन तो सीट आमकां दिल्लो. आमी जाता तितलो लढो आमी केलो, आमी यशस्वी जाले ना. आज आमी तोच लढो चालू दवरतात आनी एक जो फॅक्टर आशिल्लो जी मतां आमचे कडच्यान पयस गेल्ली ती मतांक आमी लागीं करतात. तातल्या तातूंत एंटी इन्कम्बन्सी 15 वर्सांची ऑलमोस्ट आसा बीजेपीक. इतलें की आज तांचे प्रेसिडेंटान उत्तर जें दिलां की हें सगळें काँग्रेसीन केल्ल्यो वस्तू. सो 15 वर्सां तुमी चलोवनूय तुमच्यान तें चेंज करूंक जायना जाल्यार तुमी आनी कित्याक घेवन आहा, तुमी हात वयर काडा मरे. दुसरें की उत्तर जर प्रश्नाचें दिवंक जायना जाल्यार सायलन्स इज समटायम्स द आन्सर न्ही. सगळ्या कडेन काडली जीब लायली ताळ्या कित्याक करूंक जाय. इट इज एन एम्बेरेसिंग सिच्युएशन की सगळ्यात जगांतलो व्हडलो पक्ष सांगता की जो पक्ष आतां कांयच ना खंय ताजे खातीर हें चलना म्हणून आनी कसले एक्सक्यूज जालो. सो आज पळोवंक गेले जाल्यार सगळ्यांक कळटा गोंयची जनता ही सुसंस्कृत जनता.
हुशार जनता ताका कळिल्लें आहा की हांच्यान हें चलूंक जायना, हे फक्त सगळें विकतात म्हणून. तरुण पिळगेक फुडार ना, तरुण पिळगेक नोकऱ्यो विकतात, हें हांवें क्लियर कट सदां म्हणिल्लें. काल एक्सपोज जाल्लें आहा की कशें रॅकेट, कशें ऑर्गनायज्ड रॅकेट हे सरकारान चल्लां. म्हाका प्रश्न असो पडटा की तुमी जे कोणें एक्सपोज केलो, तुमी कशे ओगी आहा की जो एक मंत्री इन्वॉल्ड आहा तो अजून आजूय मंत्री आसा आनी तो नोकऱ्यो विकता. ताणें पसरो उडो केला, त्या पसऱ्यांतलो एक सेल्समॅन आहा, ताणें येवन एक्सपोज दिल्लो केल्लो आहा, पूण तो मंत्री थंयच आहा. आनी मंत्री कसो उरूंक शकता? जे पुलीस डिपार्टमेंटान अरेस्ट केले लोकांक, अरेस्ट केल्ले मनीस जर सांगता की मंत्री थंय आसा, IAS ऑफिसर आसा आनी कोण इंजिनियर आहा, हें कितें चलना कितें? हाव कॅन दे रिमेन? आनी कसलें आनीक इन पॉलिटिक्स? गोंयचे तरुण पिळगेक बीजेपीचें उत्तर अशें की तुमी आमचे पसऱ्यार या आनी आमी जे कोण हे घाल्या कोण ते आमचे चेन मार्केटिंग, ते चेन मार्केटिंग कोण आहा तांकां मेळा. तांकां म्हणटात आमी कितें ते अध्यक्ष जिल्ला आनी कितें ते करते कितें गट अध्यक्ष कितें म्हणटात ते मंडळ बंडल सगळें तें. बेसिकली ही मंडळां आहा ती नोकऱ्यो विकपाची एजन्सी ह्यो, हें बीजेपीन सांगिल्लें आहा. सो आमचे फुडले पिळगेचे फुडार पळय तूं, फुडले पिळगेन नोकऱ्यो विकत्यो घेवपाच्यो. जो लिगल घर बांदता ताका कायदे लागतात, जो इलिगल घर बांदता तो लिगल जाता आनी ताका म्हणटात म्हजें घर. वोट बँक क्रिएट करपाक. आतां हें म्हजें घर उरतलें विल इट स्टँड द लिगल सँक्टिटी ऑफ द टेस्ट ऑफ लिगॅलिटी. ते पयर अमित सावंतान कशें सारकें सांगिल्लें आहा, पेडणेचें भाशण सांगिल्लें आहा, कशें थंय जाता तें. तुमी हाजे पयलीं EHS म्हणून हाडलें, कितें तें EHN ते हाडलें, थंय तुमी परमिशनां दिली, ती परमिशनां आज नॉट वॅलिड म्हणटात तुमी. सो इलेक्शन येतना इरेग्युलॅरिटी रेग्युलरायज करप, हाजे शिवाय बीजेपी कडेन आयडियाच ना. जो म्हजो क्लियर कट प्रश्न आहा ह्या हातून की सरकार इज बिरेफ्ट ऑफ आयडियाज. सरकारा कडेन इलेक्शन कशें जिखप, ती वोट चोरी करून जिखता म्हणून ते आतां वोट चोरी म्हणटे उलयता हांगा. हांगाय आतां वोट चोरी सुरवात जाल्ली आहा. जो आतां SIR जे स्टार्ट जालां तातूंत गोंयकार तितलो इंट्रस्ट घेना आनी आमी तो इंट्रस्ट घेवंक ना, हें चूक आमचें. ईच एंड एवरी वन हेज टू टेक इंट्रस्ट इन SIR. एक्चुअली SIR आसतना जिल्हा इलेक्शन करप म्हणटा ती चूक. कित्याक SIR म्हणल्यार कितें, इट इज रिमेकिंग द रोल्स. तेन्ना जो कोण सुशेगाद आहा तो उरलो भायर. आनी खंयचे पक्ष आहा, ओपोजिशनान कितले पक्ष एक्टीव आहात की डोर टू डोर वचून तुमी SIR एन्युमरेशन करतले? कोणें केलां? हांवें हांव आमदार जावन हांवें करूंक ना. म्हाकाय दिसता तें आतां हांव चिंत्तालो की वी आर स्लो, वी कॅनॉट बी स्लो लायक दीस. सो आज गरज कितें आहा, काळाची गरज कितें की दर आमचे कडेन शक्ती तितली ना जाल्यार ज्यो शक्त्यो आसा त्यो एक जावंक जाय आनी ह्यो गोंयकारवादी शक्ती म्हणटा ज्यो आहा त्यो एक जावन बीजेपीक आमी टक्कर दिवंक जाय. हें करून आमी फुडें सरल्या. बीजेपी कडेन कांयच ना गोंयचे जनते खातीर. बरे जे सुसंस्कृत गोंयकार आहात तांकां कितें दितलें म्हणटा तें कांयच ताचे कडेन ना. ते फ्री बिजूय दिवंक शकना. इतलें इलेक्ट्रिसिटी फ्री, इतलें उदक फ्री ते दिता मागीर ते कॅन्सल करतात. हें ताणें दाखोवन दिल्लें आहा. सो हो कॅटांचो सरकार, हे कॅटिस्ट सगळे. आनीक नोकऱ्यो विकपी चोर. जो नोकरी विकता तो अजून मंत्री आहा आनी तुमी कोणें मुखेलमंत्र्याक विचारपाक तुमी विचारल्या की आरे तो अजून मंत्री कसो आहा? बरें, फाल्यां ताणें ते पयशे दिले तिका, जालें काबार. आनी जे मेरिटोरियस भुरगे आसा ज्यांनी एप्लाय केलें, ज्यांचेर अन्याय जालो, तांचे कोणें उलोवप ना? तुवें पयशे घेतले, हांवें तुजे पयशे परते दिले. पयशे दिले तुजे बापायचे बेस ते नोकऱ्यो कितें ते कोण खंयचे 7th पे दिता ती खंयच्या दिता कोण? सो थंय मेरीट म्हणटा तें व्हॅल्यू ना. सो बीजेपीच्या राज्यान गोंयांत मेरीट काडून डस्टबिनान उडयतले. अशे जाग्यार जे मेरिटोरियस भुरग्यांनी एप्लाय केलें, ज्यांच्या आवय बापायन त्रास घेवन शिकयली, तांकां मेरीट व्हडले व्हडले डिग्र्यो मेळ्ळ्यो, तांकां नोकऱ्यो मेळूंक ना. डुप्लिकेट डिग्र्यांनी नोकऱ्यो घेतल्या. सो तांचे खातीर कोणें उलोवप? तांचे खातीर कोण उलयता? आनी सरकार कितें करता? जे कितें रिक्रुटमेंट प्रोसेसान तांणी ते 600 एप्लिकेशन घाल्या, एंटायर रिक्रुटमेंट प्रोसेस कॅन्सल करूंक जाय. करूंक जायो ना.
हाजो अर्थ कितें ती म्हणटा म्हणून तुमी आयकता तिणे प्रुडंटाक सांगला ना आमचे वचून आमकां लेटर दिवंक ना फक्त पयशे घेतले म्हणून ती म्हणटा मार झक ते लागले ते हांव जाणा जो पुलीस ऑफिसर केस इन्व्हेस्टिगेट करतालो ताका तिणेच जॉब लायिल्लो नाजाल्यार चॅक करा तुमी हांव सांगता तुका हांव फोट उलयना इट्स नॉट फॉर जस्ट फॉर पब्लीक कन्झम्पशन चॅक करा म्हाका ते मनशाचें नांव घेवंक नाका कित्याक देर मे बी अदर थिंग्स इट्स नॉट करेक्ट एज अ रिस्पॉन्सिबल opposition MLA to just throw names. But fact. So गोंयान अंधाधुंदी सारखे has reached topping. हे जे एजंट आहा हे डायरेक्ट एक रिजनल पार्टी गोंयची जी आता वरून बीजेपीच्या गोट्यान बांधल्या त्या पार्टी बरोबर त्यांचे संबंध आहा क्लियर कट संबंध आहा ऑफिसान काम केलां सगळ्या भवनान ती बायल खंय देव बोडगेश्वराचे भायर उतर दिवन सांगले आहा ती फट मारना ती हे न्ही काँग्रेसीचे आमदार न्ही ती सगळ्या कडेन सपूत घेतलो आनी मागीर कॅट केलें तिणें थंय सांगलें थंय ह्या पार्टीन वचून सांगचें मरे की ती आमचे बरोबर कसलीच संबंद नाशिल्ले आमी आमचे बरोबर केन्ना कामूच करूंक नाशिल्लें सांगचें मरे ताणें कोण काय उलयना सो गोंयांत कितें जालां इलेक्शन देखूंक ना पूण सगळे लोक गुंगेन आहा अशें तांकां दिसता अशें न्ही हांव जें कितें उलयतां ते सर्वसामान्य गोंयकाराच्या मनान प्रश्न हेच येतात पूण ते उलोवंक भितात कित्याक आज गुंडा राज्य चल्ला गुंडा राज्य कसलें कित्याक सरकारानूच आज NSA लायिल्ली आहा NSA केन्ना लायता प्रिव्हेंटीव डिटेन्शन केन्ना येता जेन्ना लॉ एंड ऑर्डर मशिनरी क्रॅश जाल्ली आहा रोहन खंवटो सांगता की IPS ऑफिसर दादागिरी करतात ते चलयतात म्हणून सादो मनीस न्ही जो आमचो टुरिझम चलयता तो सांगता की हांगा मनमानी चल्ल्या म्हणून IPS ऑफिसरांची आनी उरलां कितें देर इज कंप्लीट कोलॅप्स नॉट ओन्ली ऑफ लॉ एंड ऑर्डर देर इज नथींग कॉल्ड द गव्हर्मेंट सरकार म्हणटी वस्तूच ना गोंयांत हाका पर्याय हाडप ना आनी पर्याय हाडटलो जाल्यार बऱ्या लोकांनी एक कडेन येवप ना आनी पयले स्टेप मारप ना सो हो स्टेप आमी मारिल्लो आहा आमी आमच्यान जाता तितले आमी करतले जो कोण मंत्री आता तुम्ही क्लिअर सांगताय की मी घेतलं नाही कारण मी त्यांच्याकडे डिलिंग केलं नाही आणि ती जी सेल्समॅन आहे ती माझी सेल्समॅन नाही ती त्यांचीच सेल्समॅन आहे मी कसं बोलू मी बघा माझं या सरकाराबरोबर कसलंच देणं घेणं नाही मी कसलंच ट्रान्झॅक्शन मध्ये नसतो विरोधकांच्यातले तुम्ही सिनियर आमदार आहात तुम्ही तर नाव घ्यायलाच पाहिजे ना तुम्ही घेणार नाही नाव अगोदर घेणार नाही कारण मुख्यमंत्र्यांनी सांगू दे की आपल्या बरोबर असा कोणच मंत्री नाही हे त्यांनी सांगू दे ना नंतर आम्ही नाव घेऊ अंतिम मी पुरावे पण देऊ आणि ह्या चॅनलला पण घेऊ आत विजयबाब तिने एक 10 महिने सुमार 11 महिने झाले तेन्ना इन्व्हेस्टिगेशनां घेतले कारण तेन्ना नांव सांगिल्ले काय तिणे ही नांवां काय पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन बरोबर करून आशिल्लें हो एक इशू की अ केस दॅट इज अंडर इन्व्हेस्टिगेशन जंय ती अरेस्ट जाल्या जंय तिका रिमांडाचेर घेतल्या ते इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट ऑर इनकम्प्लीट जी चार्जशीट जाल्या ती सारकी जाल्या ना पैसे रिटर्न लोकांक मेळप म्हळ्यार न्याय दिवप न्ही पैसे घेवप हो अन्याय दिता तोय चुकीचो आणि घेता तोय चुकीचो सो कायदो सेम आहा न्ही काय कायदो हांगा डबल इंजिनान हांगा कोणा खातीर चेंज केला की पैसे घेवपाचे मंत्र्यान रिटर्न करपाचे क्रायम ना अशें आहा गोंयान बी चेंज बी जाला पूण हो प्रश्न जर तुमी सगळे विचारतात पळय हे तुम्ही मुखेलमंत्र्याक एक सांगा की हांव म्हणटा म्हणून की ताणें सांगचें की आपल्या बरोबर असो मंत्रीच ना मागीर आमी तुका कितें सांगलें सांगता कोण मंत्री So that time there was a name was coming, Madam, like all the jobs can. See, the person concerned also is a madam now, and she's people are seeking security for her. You know, it is nice to charge somebody and make an allegation. I tell you, I don't want to play to the galleries. Let us go by what she has said to the concerned channel.
her concern may be and her focus may be or must be to gain that money back. इतले ते 17 कोटी कितें दिल्या 17 कोटी आयले ती खुश, चॅनल आमचो TRP वाडलो, चॅनल खुश आणि आम्ही न्हिदपाचे अशें जावंक शकता. तेन्ना हे सुरवात जावंक जाय. हे जे प्रश्न तूं घालता आतां हाणें बी सांगला पळय ते these are the issues which will come to the fore then. I am going to go to Mahe and tell the people ki you have no future. तुमच्या भुरग्यांक फ्युचर ना. You have to go to the salesman. आता सेल्समॅन चेंज जाला आसतलो, ती मॅडम गेली आणि कोण तरी आयली आसतली. मॅडमूच आसत नासत. लेट्स नॉट टॉक एट दिस मोमेंट एवरीथिंग. आज आमी एक पॉझिटिव्हिटीचेर हे दवरुया की आमचे पक्षान आणि आमच्या कुटुंबान एक बरो योद्धो आमी भितर घेतला. जो मनीस एक आदर्श नागरीक, तो भुरग्यांक शिकयता आनी भुरग्यांचो फुडार बरो कसो जातलो हें ताका खबर आहा. ताकाय खबर आहा, ताच्या घरकान्नीकूय खबर आहा. आनी आमचो उपयोग करून मयेच्या लोकांचे फुडार बरो जावचो आनी कसो जातलो ताचे खातीर आमी आज इतल्याचेर दवरुया. बाब एक लास्ट क्वेश्चन. तुवें म्हणलं पळय ती ज्या मंत्र्याच्या ऑफिसांकय काम केलां पूण तोच मंत्री आसा इनवॉल्ड अशें. मंत्र्याच्या ऑफिसान जर काम करून जर तो मंत्री इनवॉल्ड ना जाल्यार तो गांधी जालो, गोडसे जालो ना. It is a threat, but NSA has to be judiciously used. See, the collector promulgates it. Collector identifies the person. All the goons belong to one political party. There are no goons in any other political party because the goons need protection, and only one political party can give it, and that is the BJP at the moment. And they wear that Gayak, and they campaign with ministers. Their photos are with you. So if I am going to be a threat now suddenly and going to be put in jail, then the preventive detention also has been misused in the past, and people have come out. So there are law as it's finally Satyamev Jayate. As per your understanding and knowledge, to kaha the ye job scam, is it a new thing or it's happening for ages? No. I don't agree. It's happening for ages. See, the thing here, this is like chain marketing. Chain marketing म्हणून आसता पळय ते तुवें 5 जाणां हाडप. What she has given yesterday is chain marketing of this government. But don't you think? आता पयलीं कशें आसतालें पळय, हांवें नोकरी दिल्या आसत कोणाकूय, कोणाक आदार केलो, खंय फोन घालना रे बाबा म्हणजे पळय म्हणून तो गांथण घेवन येतालो. गोंयांत जर गांथण घेतली ना जाल्यार तो इन्सल्ट म्हणटा आपल्याक. सो हांवें गांथण घेतल्या, सो आतां हांवें ब्रायब घेतल्या म्हणत तुवें. आतां गांथणेच्या जाग्यार हे पयलीं एडवान्स बुकिंगाक पयशे घेतात आनी कोटी घेतात. क्रोज, नॉट कावळो, क्रोर. आनी 1 आनी 2 न्ही, ती सादी सांगता 17. तिणें तें एक स्टार्टींग फिगर घाला, तितले ताजे उरल्या म्हणटा ते प्रुडंटान घालून येवन जर 17 तिचे आयले जाल्यार ती खुश. पूण 600 लोकां कडच्यान 17 घेतले, ते जर कॅल्क्युलेट करून गेले तर व्हडलो फिगर आहा तो कॅल्क्युलेट करप म्हणल्यार गोंयच्या बजेटान भितर वचप आसता. Don't you think she's a small one part of the entire? She could be the tip of the iceberg. But don't you think there are more? I know many ministers in Goa, very prominent, very strong ministers who don't sell jobs also, who go out of the way to benefit their vote banks, but who are not involved in selling jobs. I am surprised about the name coming up. The name that is come up is a very senior politician. I am shocked that he would be involved in such a thing. But I can tell you one thing, I have tried to help my people also with a job. Not only in the public sector, even in the private sector. And I have received गांथण, ओ केळ्याचो घड आमगेर जाला तूं घेवंक जाय, ना म्हणलें जाल्यार तो इन्सल्ट करता. इन्सल्ट दितलो न्ही तो नेक्स्ट टायम तुका वोट मारना अशेंय आहा. सो गोंयकारपणान आमी एक कोणा कडच्यान एक बरेपणान घेतलें काम जावन गांथण घेतली. This is not a bribe. The bribe is what is advance booking. Here advance booking has happened. With the salesman going, sales lady or sales agent going and doing an advance booking, and that booking has reached X person. She gives names of sitting IAS officers. What is the meaning of this? So, is there anything called administration in Goa? Can you say that there is an administration? This is only because the bloody fellows went and joined the BJP. 33 झाले, तांकां बोध मारलो. तांकां दिसलें आमच्यान जाय तें करूं येता. आनी ते दाखोवन दिता आतां जाय तें करूं येता म्हणून.
सो ही परिस्थिती जाल्ली हाका आमी एकवटान जर फायट करना जाल्यार हाका पर्याय ना. फुडले पिळगेक आमी कांयच सोल्युशन दिना. काही दिवसापूर्वी तुम्ही एक इंटरव्ह्यू दिला होता, त्याच्यामध्ये तुम्ही असंच म्हटलं होतं की झेडपी इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या अगोदर काँग्रेसने युती संदर्भात आपल्याशी बोलायला पाहिजे. आता फक्त 35 दिवस राहिलेले आहेत, तर काँग्रेस अजूनही म्हणजे युती संदर्भात काही चालले असं दिसत नाही. काँग्रेसचं काय आहे, काँग्रेसचं असं आहे की काँग्रेस एक नॅशनल पार्टी आहे. त्यांचा आता फोकस असणार बिहारवर. ओके. त्याच्यासाठी ते म्हणजे अधिकृत रीतीने ते तिथून यायला पाहिजे. ते इंटरेस्ट घेणार की नाही मला माहित नाही, मी त्या पक्षात नाही. पण पक्षाबरोबर माझा संबंध आहे, कारण मी त्यांचा प्री पोल एलाय आहे. मला असं वाटतं की इथे जे कोण आहेत ते 3च आमदार आहेत, त्यांच्या मनात पण असं असणार की एक सगळं एक होऊन पर्याय यायला पाहिजे. म्हणजे गोवा फॉरवर्डची वेगळी चूल झेडपीसाठी आहे असा याचा अर्थ नाही. नाही, आम्ही टू द बेस्ट ऑफ अवर कॅपॅसिटी वी विल ट्राय टू टेक एव्हरीवन ऑन बोर्ड, ऑल द 3 parties on board. RG, Congress and Goa Forward should come together to fight the election of ZP, and we are working towards that. Whether I'll be successful or not, I cannot say at this moment, because मी देवाचा माणूस तसं बोलत नाही. I cannot predict the future, but I can tell you only on the efforts that I put in. Thank you.